नमस्कार. खरं तर आजचा व्हिडिओ बनवतोय तो आहे तुमचे कॅप राऊंडचे जे रूल्स आहेत ते मी एक्सप्लेन करणार आहे आणि वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. तुम्ही विचार करा, आता पुढचे 2 ते 2.5 महिने या कॅप राऊंडच्या प्रोसेसला तुम्हाला डील करायचं आहे. मग याचे काही रूल्स आहेत, जसं तुम्ही बघू शकता की एक स्पोर्ट्समध्ये जसे नियम्स आहेत तसे याचे पण काही रूल्स आहेत आणि हे रूल्स जाणून घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर हा व्हिडिओ आहे ना तो मी खूप वेळाने बनवतो किंवा थोडा उशिरा बनवतो ज्यावेळी कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. परंतु मोस्ट ऑफ द पेरेंट्स वगैरे कॉल करतात ना, एक डाऊट विचारतात की कॅपची प्रोसेस कशी असते, ऑप्शन्स फॉर्ममध्ये कसं वगैरे ते कॉलेजेस वगैरे अलॉट होतात वगैरे वगैरे. मग ही प्रोसेस जी आहे, ही रूल्स आहेत ते खूप सिंपल वेने मी आज तुमच्यासोबत एक्सप्लेन करतोय. फक्त तुम्हाला एक जनरल आयडिया यावी की पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये कॅप राऊंडची प्रोसेस कशी कंडक्ट होणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता 1-2 गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. एक म्हणजे काय, आता पर्सेंटाईल तुमचं लवकरच येणार आहेत. मग रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर एकतर पॅरेंट्सला काय वाटत असतं की आपल्या मुलाला जे पर्सेंटाईल मिळेल त्याच्यावरती एक बेस्ट कॉलेज मिळावं आणि मुलांची काय इच्छा असते की पर्सेंटाईल कमी मिळाले कॉलेज मिळेल की नाही वगैरे वगैरे या गोष्टी चालू असतात. मोस्ट ऑफ दी माझे जे व्हिडिओ बघतात ते पॅरेंट्सच बघतात. फक्त एक सर्वांना एक विनंती आहे की भलेही विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल कितीही येऊ देत, ट्राय करा की त्या पर्सेंटाईलला योग्य काउन्सिलिंगद्वारे चांगलं कॉलेज मिळावं. कारण का तुम्हाला काय वाटतं की कमी पर्सेंटाईल मिळाले म्हटलं कुठे CSIT मिळणारच नाही, परंतु भरपूर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, गोष्टी आहेत, ब्रँचेस आहेत. तुम्ही काय करू शकता तर एकाच ब्रँचला स्टिक करण्याऐवजी एक प्लॅन B सुद्धा घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. मग आता लो स्कोरवरती CSIT मिळू शकतं का किंवा कोणत्या कॉलेजमध्ये मिळू शकतं याच्यावरती मी माझा नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे. आता मेन प्रोसेसवरती येतो की कॅप राऊंडचे जे रूल्स आहेत ते काय काय असणार आहेत. मी आता थोडक्यात तुम्हाला कॅप राऊंडची प्रोसेस पण एक्सप्लेन करेल आणि त्याच्यासोबत जे रूल्स आहेत ना ते पण एक्सप्लेन करेल. आता पहिलं म्हणजे काय, आपला रिझल्ट जो आहे तो लवकरच लागेल. मग रिझल्ट आपला 5 ते 6 जूनच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी सुद्धा लागू शकेल. तो रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपली कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. मग रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर CET सेल काय करतं, 4 ते 5 दिवसामध्ये कॅप राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर करतं. मग त्याच्यामध्ये कोणते म्हणजे ऑप्शन फॉर्म कधी भरायचा आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, हे सगळ्या गोष्टी डेट वाईज दिलेल्या असतात. त्याच्यानंतर एकदा शेड्यूल डिक्लेअर झालं की पहिली स्टेप असते कॅप राऊंडमध्ये तुमचं कॅपचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ज्यावेळी तुम्ही CET सेलच्या एक्झामसाठी जसा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तसं काउन्सिलिंगसाठी सुद्धा एक कॅप ॲडमिशनचा एक फॉर्म भरावा लागतो. त्याला फीज वगैरे काही लागत नाहीत. तो एक फॉर्म म्हणजे काय असतं, तुमचे सगळे डिटेल्स असतात, तुमचे डॉक्युमेंट्स असतात, ते स्कॅन करून सगळे अपलोड करायचे, मार्क्स एंटर करायचे, CETचा स्कोर, JEEचा स्कोर आणि जी डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून अपलोड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला FC सेंटर एक अलॉट होतं. त्या FC सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट्स आहेत ती व्हेरीफाय करायचे. मग FC सेंटरवाले जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते चेक करतात व्यवस्थित आहेत की नाही, तुमच्या कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स आहेत की नाही. जर एखादं डॉक्युमेंट नसेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला वेळ वगैरे दिला जातो आणि त्याच्यावरती स्टॅम्प देतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एक ॲक्नॉलेजमेंट लेटर असते ती तुम्हाला देऊन पाठवतात. ही होती पहिली स्टेप. आता नेक्स्ट स्टेप काय होतं, त्याच्यानंतर CET सेल एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केले मग त्या विद्यार्थ्याची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अलॉट करतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या रँक वगैरे दिल्या जातात. म्हणजे पहिली महाराष्ट्र स्टेटची रँक असते, ओपन रँक असते, त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटी रँक, तुमची कॅटेगरी रँक असते, लेडीज रँक असते, मायनॉरिटी रँक, अशा 5 ते 6 प्रकारच्या रँक तुम्हाला अलॉट केल्या जातात. त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला CET सेल काय करतं, एक व्हॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज करतं. म्हणजेच व्हॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे सीट मॅट्रिक्स. जेवढे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये किती ब्रँचेस आहेत तर सगळ्यांच्या कॅटेगरी वाईज सीट्स किती अवेलेबल आहेत हे अवेलेबल करून देतात. इथपर्यंत आपली प्रोसेस संपते आणि खऱ्या अर्थानं प्रोसेस स्टार्ट होते ती ऑप्शन फॉर्म फिलिंगची. ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, आता तुम्हाला समजा 80% एका विद्यार्थ्याला मार्क्स आहेत तर त्या विद्यार्थ्याने काय करायचं तर जेवढी कॉलेजेस त्याला हवी आहेत किंवा ज्या कॉलेजेसला तो अप्लाय करायचा आहे ती कॉलेजेस फक्त त्या CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या लॉग इनमध्ये जाऊन चूज करायची, त्याला अरेंज करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा. आता ऑप्शन फॉर्मची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये काय करतात, आता समजा मी 10 कॉलेजेस सिलेक्ट केली, CET सेल 300 चॉईसेस आपल्याला सिलेक्ट करायचे ऑप्शन देतं. मी 10 चॉईसेस सिलेक्ट केले, त्यांना एका लिस्टने ऑर्डरने अरेंज केले. उदाहरण पहिल्यांदा COEP-CS ठेवलं, त्यानंतर PICT-CS, त्यानंतर SPIT-CS आणि VJTI असे सगळे अरेंज केले. मग आता ते सॉफ्टवेअर काय करतं, एका सिक्वेन्शियली वरूनपासून कॉलेजेस चेक करायला स्टार्ट करतात. आता COEP-CSला माझा कट ऑफ मॅच होतोय की नाही ते चेक करतं, माझा CETचा कट ऑफ मॅच होतोय की नाही, JEEचा कट ऑफ मॅच होतोय की नाही. जर मॅच होतोय तर ते कॉलेज मला अलॉट करतं, नाही तर पुढचं कॉलेज चेक करतं. ही खूप डिटेल्ड प्रोसेस आहे, ती मी एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन.
आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर, ऑप्शन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं जे अलॉटमेंट आहे ते 3-4 दिवसामध्ये येतं. आता अलॉटमेंट झाल्यानंतर तुमचे काही रूल्स आहेत कॅप राऊंड 1चे. एक तर अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे 2 चॉईसेस असतात. एक आहे ते म्हणजे कॉलेज अलॉट तरी होईल किंवा कॉलेज नाही तरी अलॉट होईल. जर तुम्हाला कोणतंच कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जर तुमच्याला कॉलेज अलॉट झालं तर तुमच्याकडे काय असतात, तर 2 ऑप्शन्स असतात. एक असतो फ्रीज हा ऑप्शन आणि दुसरा असतो बेटरमेंट ऑप्शन. फ्रीज ऑप्शन म्हणजे काय, हे ऑप्शन्स मी त्यावेळी नक्की एक्सप्लेन करेलच, पण थोडक्यात सांगतो. फ्रीज म्हणजे काय, तर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले त्यांना तुम्ही सॅटिस्फाय आहेत, मला हेच कॉलेज हवं आहे, मला याच्यापेक्षा जास्त वरचं कॉलेज पण नकोच आहे आणि मला डायरेक्टली या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे, असं जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा फ्रीज ऑप्शन निवडायचा आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं. मग तुम्ही पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, या प्रोसेसमधून बाहेर होता. आणि जर तुम्ही बेटरमेंट निवडला, बेटरमेंट म्हणजे काय, एखादं समजा ABC कॉलेज तुम्हाला अलॉट झाले आणि तुम्हाला वाटते की मला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मी कॅप 2 किंवा कॅप 3 मध्ये मिळू शकतो, मी रिस्क घ्यायला तयार आहे. रिस्क वगैरे काहीच नाही, तुम्ही सगळे विद्यार्थी जास्तीत जास्त बेटरमेंट निवडता आणि नेक्स्ट कॅपमध्ये जातात. ठीक आहे. मग जर तुम्हाला वाटलं की मला नेक्स्ट कॅपमध्ये जायचंच आहे तर तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट ऑप्शन निवडू शकता. बेटरमेंट निवडल्यानंतर 1000 रुपये ती सीट कन्फर्मेशन फीज असते, म्हणजे जी सीट तुम्ही निवडली ती सुद्धा तुम्ही कन्फर्म करा, नेक्स्ट कॅप राऊंडला जा, असा याचा अर्थ होतो. म्हणजे नेक्स्ट कॅपला समजा कोणतीच सीट नाही मिळाली ना, तर ती मागची जी सीट होती जी तुम्ही 1000 रुपये भरून कन्फर्म केली होती ती तुमच्यासोबत राहते. ठीक आहे. मग हे जर बेटरमेंट ऑप्शन निवडून तुम्ही नेक्स्ट कॅप राऊंडला जाऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांनी मग परत काय होतो, ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 2 स्टार्ट होतो. गेल्या वर्षी 3 कॅप राऊंड झाले होते. मग कॅप राऊंड 2 मध्ये सेम प्रोसेस असते, आपल्याला ऑप्शन फॉर्म चूज करायचा, कॉलेजेस लिस्ट भरायची आणि ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा. पुन्हा तिथं 2 ऑप्शन्स असतात, एक तर कॉलेज अलॉटेड किंवा नाही अलॉटेड. आता ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1ला कोणतेही कॉलेज अलॉट नाही झालं, कॅप 2ला कॉलेज अलॉट झाले, त्यांच्यासाठी पुन्हा फ्रीज आणि बेटरमेंट आहेच. आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा कॅप 1ला एखादं COEP कॉलेज अलॉट झालं, ठीक आहे, कॅप 2ला त्या विद्यार्थ्याला PICT कॉलेज आलं, म्हणजेच काय, ज्यावेळी कॅप 1चं कॉलेज सोडून इतर कोणतं कॉलेज कॅप 2ला अलॉट होतं त्यावेळी कॅप 1ची जी सीट होती ती ऑटोमॅटिक कॅन्सल होते तुमच्या हातून आणि कॅप 2ची जी सीट आहे ती तुमच्या हातामध्ये राहते. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट रूल आहे. आणि समजा कॅप 1ला तुम्हाला कोणतंतरी कॉलेज मिळालं, समजा वालचंद कॉलेज मिळालं, कॅप 2ला तुम्ही याच्यापेक्षा बेटर ट्राय केलं परंतु एकही कॉलेज तुम्हाला अलॉट झालं नाही, नो अलॉटमेंट म्हणून आली, तर काय होतं, कॅप 1चं जे कॉलेज होतं वालचंद ते तुमच्याकडे राहतं, कारण का त्याची तुम्ही 1000 रुपये कन्फर्मेशन जी फीज आहे ती भरली होती. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे की कॅप 1ला एखादं कॉलेज मिळाले, कॅप 2ला काहीच नाही मिळाले म्हणजे तुम्ही रिकामे आहात का, तुमच्या हातामध्ये जी मागची सीट होती कॅपची ती सेम आहे. मग पुन्हा तुम्हाला जर कॅप 3ला जायचं असेल ना तरी सुद्धा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात, फ्रीज आणि बेटरमेंट. जर तुम्ही पुन्हा फ्रीज केलं तर तिथं जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं आणि बेटरमेंट केलं तर पुन्हा कॅप 3मध्ये जायचं. आणि सेम प्रोसेस कॅप 3ला पण होते आणि कॅप 3ला जे अलॉटमेंट होणार आहे ते मात्र ते फायनल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट हे ऑप्शन मिळणार नाहीत. समजा त्यामध्ये तुमच्या हातून एकही कॉलेज वगैरे मिळालं नाही तर तुमच्याला एकही कॉलेज मिळणार नाही. मग तुम्ही डायरेक्टली स्पॉट ॲडमिशन्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, मॅनेजमेंट कोटा वगैरे तिथं ट्राय करावं लागतं. आणि समजा कॅप 3ला पण काही नाही मिळालं मग त्यावेळी तुमच्याकडे कॅप 1 किंवा कॅप 2ची जर सीट तुम्ही 1000 रुपये भरून जर कन्फर्म केली असेल ती सीट तुमच्याकडे राहते. कारण हीच होती जनरल कॅप राऊंडची प्रोसेस. ही थोडी कॉम्प्लिकेटेड आहे आणि मी डिटेलमध्ये याच्यामध्ये ज्यावेळी ती स्टेज येईल ना डिटेलमध्ये त्यावेळी एक्सप्लेन करेल. आता थोडक्यात आयडिया देतोय की कॅप राऊंडची प्रोसेस चालते कशी. आणि रूल्स सिंपल आहेत. जर तुमच्या कॉलेज लिस्टमधलं पहिलं कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही कॅप ॲडमिशनच्या प्रोसेसच्या बाहेर होता, तिथंच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. कॅप तर दुसरा रूल काय, ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय नीट सिक्वेन्शियली भरा, कारण का तो खूप गरजेचं आहे. कारण का होतं असं की जर तुम्ही ऑप्शन फॉर्म नीट भरला नाहीत तर प्रॉब्लेम येईल की कोणतं तरी लो कॉलेज तुम्हाला अलॉट होईल. आणि एक सांगायचं राहिलं की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, आमचे पर्सनल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत. खरं तर पर्सनल काउन्सिलिंग ही पूर्ण 2 महिने चालणारी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आम्ही कम्प्लिटली तुम्हाला गाईड केलं जातं. एक म्हणजे तुम्हाला डाऊट सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल, वाटलं की एखाद्या स्टेपला डाऊट आहे, डायरेक्टली आम्ही पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केले असं तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स 1 to 1 क्लिअर करू शकता. दुसरं तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणते हवे, त्यानुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. थर्ड आहे, जशा आता CETच्या स्टेजेस येतात की आता मी सांगितलं की ऑप्शन फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन, कॉलेज कन्फर्मेशन, त्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांच्या झूम मीटिंगद्वारे आम्ही गाईड करतो. आणि स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स यांच्याबद्दल सुद्धा गाईड केलं जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, फर्स्ट इयरमध्ये तुमचे मेंटर सेशन्स आम्ही कंडक्ट करतो, म्हणजे कोडिंग, CGPA वगैरे कसा मेंटेन करायचा याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. तुमच्या पर्सेंटाईलवरती बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. खरं
कारण तर आजचा जो व्हिडिओ होता ना हा कम्प्लिटली कॅप राऊंडची जे प्रोसेस असणार आहे किंवा राऊंड्स असणार आहे ते एक्सप्लेन करण्यात होता. जर तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे. कारण तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.